संदीप पाल प्लस सत्यपाल, आम्ही रवी भाऊचे मित्र. मला जसा उमेश दादा अलोने एबीपी माझाचे काय म्हणतात ते आहेत ते, तो त्याचा कॉल आला रवी भाऊचा गाडी देण्याचा कार्यक्रम. म्हटलं गाडी घेतात तर कोणी बुलढाणा अर्बनच्या मदतीनं, कोणी फायनान्सच्या मदतीनं, आणि यांना शेतकरी मित्र, पत्रकार, गोरगरीब, एक तर लहान लेकरू घेऊन आलं पैसे जानकर साहेब. आम्ही पाहतो कॉन्ट्रॅक्टर गाडी देत असते कारण 30% कमिशन चालते म्हणून रोड खराब होतात. गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को पत्थर गालिया, वारे तुम्हारे राजा ने रावण को लजवा दिया. गैया कटे मदिरा नटे, सीने नटी का जोर है, व्यभिचार तो खुल्ला चले, घर घर में घुसखोर है. अशा काळात गरीबानं 10,000 रुपये देऊन रवी दादासाठी कार देणं चमत्कार आहे ना. हे इतके चोट्टे पैसे खाऊन राहिले की यायच्या घरात मावून नाही राहिले. मी सांगतो ना, यायला शेतकऱ्याचं हे पाप भरतीन चोट्टे, इतकं कमिशन खाते. आता मी प्रत्येकाच्या महाराष्ट्रात वाढदिवसावर जातो ना, अरे रवी भाऊने मी 5,000 दिले इलेक्शन साठी. मी भी दलिंदर आहो, मला मालूम आहे पैसे कोणाला द्याव. मी बच्चू भाऊने पैसे देतो, मी 5,000 इलेक्शनला राहू द्या ना महाराज, तुमच्याजवळ काही जास्त नाही ना, घेत जा. मग म्या 5,000 दिल्यावर, नाही तर आम्ही पाहतो जातीयवाद नाही तुपकर साहेबांमध्ये, नाही तर आम्ही असे काही लीडर पाहिले त्याच्या शिक्षण संस्थेमध्ये त्याच बियाणं घालते चोटके. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, आणि त्याच्या बायकोची बहीण सचिव, उची 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 उची, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊन फाळ खाऊ. अरे संदीप पाल महाराजांना 31,000चा पुरस्कार पोपटराव पवारांनी दिला माझ्या नावाचा. अवघ लोकांना मदत केली. संदीप पाल याने 1 मिनिट, आपली युती आहे जशी जानकर साहेब बीजेपीची युती केली, जशी तुपकर स्वाभिमानी राजीव शेट्टी साहेबांनी मला तुपकर दादांनी तिथं नेलं. कुठं? राजीव शेट्टी साहेबाच्या कार्यक्रमाला. आणि सदा भाऊच्या घरी जेवण होतं. असं आमचं नातं आहे. मी 5,000 दिल्यावर म्हणे महाराज तुमच्या इथं आलो ना मी बुलढाणा अर्बन, भाईजी पहिले तर तुमची भेट घेतली नंबर 2च्या खोलीत, आणि होईल नंबर 2चीच खोली भेटली तुमच्या माया भेटली. मला यायनं नंबर 2ची खोलीत दिली बसाले. आता त्याच्यात एवढी मोठी असामी पाहिल्या मी घाबरावलो, बाहेर चालले आलो. मी दररोज तुमचं नाव काढतो की मारवाड्याची अंगाने अंग लावत जा, एवढी अक्कल. त्याला आम्हाला अक्कल फक्त त्या ढोल ताशावर नाचा, आणि आवाज वाढव डीजे. त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे, भाईजीची अक्कल आहे राजा. हजारो लोकांना कामावर लावलो. बरं भाईजी मध्ये जातीयवाद नाही पाहिला, मा शिंप्याचाही पोरगा लावला. नाही तर आम्ही शिंप्याचं म्हटलं की रागच येते, कारण जातीवादावर बियाणं चालते. पण मारवाड्यानंही शिंप्याले मदत केली बाबू. एक शिंपी लावलात मारवाड्यानं. मी काहून मजा घेतो ना, मारवाडी गुजराती जैन हे दारू पेत नाही. कोणी गावातला मारवाडी बीपीएल मध्ये दाखवा बरं मला. चांदक, मालपानी, खंडेलवाल, अंबानी. बायकोच्या वाढदिवसावर विमान भाईजी, आणि भाईजीचं आमच्यावरही आय लव्ह यू आहे. संदीप पालचंही कीर्तन घेतलं, आमचंही घेतलं कीर्तन. सांगायचं मतलब मी जे कीर्तन मी जाणून हसून राहिलो. 5,000 दिल्यावर ते आम्हाला ने तुपकर याच्या समोर आता आमदार लावा लागेल. मायच्या इमानानं सांगतो, आमदार तुपकर नाही तर खासदार तुपकर.
काय चाटता? माणूस द्या माझं माणूस द्या, हे भीक मागता प्रभू दिसला. ज्यानं लग्नात मस्ती नाही केली, फटाके फोडले नाही, आणि मी तुमच्या कार्यकर्त्याला सांगा, खबरदार हे नाटक बंद करा फटाक्याचे. एका गरीबाच्या लेकराचं ढुंगण झाकल्या जाते. तुपकर साहेब हे फटाके फोडून प्रदूषण करतात. त्या बाईची साडी, अरे मला लक्ष त्या बाईच्या साडीवरच होतं की हिची साडी पेटली नाही पाहिजे. लग्नात परवा साडी पेटली ना, त्याला तुमचं पैशाचं प्रदर्शन तुम्ही फटाके फोडून करता काय? बायकोचं बाळणपण करणं तुझ्या घरी. तू पहिलं बाईक पण तिच्या माईच्या घरी, लग्नाच्या अगोदर कनेक्शन तिले मोबाईल. हॅलो, झोपली का, जेवली का? अबे लाज नाही वाटत? पहिलं बाळणपण तिच्या माईच्या घरी. हा चुकीचा धंदा आहे ना. तिच्या पोटात लेकरू तुमचं, तेरा नाम लिया, आणि बाईक पण उसके माँ के घर को किया. आपलं कीर्तन तसं आहे. तुपकर साहेबांना काही तिकीट दिलं नाही, गडबड झाली. जानकर साहेब तुमचं जमलं त्यावेळेस, सदा भाऊचंही जमवलं, आणि या कार्यकर्ता हाळा मासाचा हा तसाच लंबा झाला. मग नाही दिलं तर लाल दिव्याची गाडी दिली. लाल दिव्याच्या गाडीत शेतकऱ्याला फिरवलं. एक दिवस मी दिसलो, महाराज म्हटलं मी मांग बसतो ना, मोठा माणूस, कारण निवडून गेल्यावर दुर्योधन लवकर होतात. वस्त्रहरण करायला शेतकऱ्याचं. मी विठ्ठल साहेबाची नेहमी कविता म्हणतो, कापसाच्या बोंडाले चंद्र चोरून या पाहे, तरी माया माऊलीची मांडी उघडीच राहे. तरी माय मांडी नाही दिसू देत, इज्जतदाराची औलाद मांडी नाही दिसू देत. ते ओझही सांभाळते, गठळ बकऱ्याचा चारा, गरीबाची बँक बॅलन्स म्हणजे बकरे, ते बकऱ्याचा चाराही सांभाळते आणि गठळही सांभाळते, मांडी नाही दिसू देत. या नंबर 2 वाल्याच्या बायका तुम्ही बुलढाण्यात संध्याकाळी फिराल, लास लुचपत खाणाऱ्याच्या, भाड खाणाऱ्याच्या 4 ड्रेस बदलू होते. काय काम आहे हो? ड्रेसिंग, फिनिशिंग, सर्व्हिसिंग. सकाळी मॅक्सी, दुपारी पंजाबी, काही वेळानं साडी, संध्याकाळी काहीच नाही. अरे तुपकर साहेबांना मला 5,000 स्टेजवर आणून दिले बुलढाण्यात, आणि महाराज मला तिकीट भेटलं नाही, हे 5,000 घेऊन घ्या. म्हटलं राजा पैसे वापस देते का कोणी? हे तर कमिशनवर टपेल बगड्याची औलाद आहे. 30% किससे मिलेगा, 40% किससे मिलेगा. चंदा दिला, त्याच्यात लेकरू आलं या ताई जो, ते डब्बाच घेऊन आलं, 1-1 रुपया जमा केला, आणि त्या माऊलीनं तो डब्बा वाहनासाठी मदत केला. चिखलीच्या लोकांना पेट्रोलची सोय केली. मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तो माणूस ऋण ठेवणार नाही, शेवटपर्यंत नोटा जमा करणार नाही. आणि नोटा जमाही झाल्या तर या उद्देशानं. मग मी म्हटलं मला पैसे पाहिजेत नाही, 25 साड्या आणून दिल्या. मग मी 25ही बुलढाण्यात त्याच दिवशी वाटून दिल्या, कारण मला मालूम आहे मायले साडी ना भेटे. गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते फाटकी साडी घालून, म्हणून दर महिन्याच्या 40,000च्या साड्या वाटतो. इस्टेट जरी कमावली नाही, आज मला बोलवलं ना पोपट पवार, जीवन पालन है, मोल न कुछ भी लिया गुरु ने मस्त फकीरी दिया. शेटे साहेब बोलले, काळे साहेब किती सुंदर बोलले. शब्द की खैरात हूँ, शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूं शब्द से, होता अशुभ का नाश. मी बुलढाण्यात सपकाळ साहेबाकडे आलो, परवा गायकवाड साहेबाकडे येऊन गेलो. मी खंजेरी कुकळी चालते, पण खंजेरी नाही, काम पडलं तर खंजीर मारतो मी, कारण माझा साईड बिझनेस नाही, मला विचार आहे. हा माझा नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे. म्हणून मी तुम्हा मायबापांना, माझ्या भावांना, बहिणींना, वेदचे एक पाहुणे
वाघ साहेबाचं बरं वादच नाही, वाघच आहे बा. 100 दिवस मेंढर बनण्यापेक्षा 1 दिवस वाघ बना. पवाराचा तर बरं वाद नाही, मार्केट आहे, आमदार कमी तरी मुख्यमंत्री तुमचाच बसवला. हे जादूच आहे. कौन कहते भगवान खाते नहीं, शबरी की तरह कोई खिलाता ही नहीं. अरे जो पदावर नाही त्याची एवढी इज्जत. एक माणूस लघवील नाही गेला ना बाबा, सर्व माती अडवा पाणी जिरवा चालू आहे. पोपट पवारांची इच्छा आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा. हे बाकीचे एकामेकाले अडवा आणि एकामेकाची जिरवा करतात. हे काय कमी नाही तर कोण्यात लोकांचं भाषण ऐकत नाही. मला कीर्तन करून ठेवतात, पुढाऱ्याचे भाषणच ऐकत नाही. कारण इकडे सांगते 4थीच्या पुस्तकात समानतेचा धडा आहे आणि गावाच्या बाहेर एक मारवाडा आहे. फक्त जातीलेच घेऊन मरत काय. मला भाषण वाढून राहिलं, काळे साहेब आले देशोन्नतीच्या. काळे साहेबाले पाहिलं म्हणून मी मा जाग्यावर जाऊन बसतो. कारण एक डायमंड काय चाकं मांडले ते न 4. आपल्याला 2 चाकं मारलं माहित सायकलचे. बायकोचं चाक मागचं आणि समोर माणसाचं चाक. हे निरे रिकाम चोट चाक आहे. कॅरी मांग बायकोच्या चाकावर पायडल मारीन तर चेनी याईनं 4 चाकं मांडली. सुंदर बोलले. मी सर्वांना, शेटे साहेबांना, काळे साहेबांना, अरे हो 31,000चं राहिलंच. 31,000चा ते संदीपान महाराज सांगतील, कारण तो माझा विषय नाही. वाढदिवस माझा हा कुणबी, मी सीपी. युती आहे ना आमची. ओबीसीचं आरक्षण काहून काढलं बे तुम्ही? लवकर ते कोणता इम्परिकील काय जय मल्हार काही लक्ष द्या ना बाबा.